साधारण सर त्वचेचे काय काय आणि किती विकार असतात? काही कॉमन जे खेड्यामध्ये होणारे आजार जसं की स्केबीज आहे, खूप कॉमन आहे. जे खेड्यामध्ये संसर्गजन्य आजार होतो. ते एखाद्या घरामध्ये कोणाला असेल तर बाकीच्या लोकांमध्ये पण होतो. तर शरीरावर घाम येऊन किंवा ओले कपडे वापरण्यात आले तर फंगस तयार होतं बॉडीवर. आपण त्याला फंगल इन्फेक्शन म्हणतो. ॲक्च्युली आता आजकालच्या याच्यात तर तरुण पिढ्यामध्ये हार्मोनल चेंजेसमुळं आजार भरपूर प्रमाणात वाढले. जसं की केस गळणं, काही मुलींना अनवॉन्टेड हेअर्स आपण जसं म्हणतो चेहऱ्यावर केस येणं. पेशंटच्या डोक्यात असते की मी लेझर करायले, मी रेज घ्यायले तर मला कॅन्सर होतो का, मला त्वचेचा काही दुसरा आजार होतो का? असं काहीच होत नाही. डायोड लेझर केलं तर केस जर कमी झाले ते बार जे इन्फेक्शन व्हायचे चान्सेस 100% कमी होतात. लेडीजचं तर एवढं चांगलं ट्रीटमेंट आहे. जेव्हा विरळ व्हायला लागतात केस इथून समोरून आणि लेडीजने जर प्रॉपर 5 ते 6 महिने जर ट्रीटमेंट घेतली, लेडीजचे जेंट्सपेक्षा रिझल्ट्स छान येतात. काही आजकाल आम्ही मुलं यंग एजमध्ये बघायलो मॅडम की स्ट्रेसमुळं, डिप्रेशनमुळं ते स्वतः इंजुरी करून घेतात हातावर. नमस्कार. नायला फार्मा प्रस्तुत द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये मी रत्ना दहिवेलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जसे आम्ही वेगवेगळ्या समस्यांवर मार्गदर्शन घेऊन येत असतो ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून, आजही असा आपल्या घराघरातला एक विषय आहे. तो म्हणजे आपले त्वचेचे विकार आणि त्यावर आधुनिक उपचार पद्धती काय आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल राचेवाड. डॉक्टर राहुल राचेवाड हे त्वचारोग तज्ज्ञ आहेत आणि नांदेड इथं त्यांचं राचेवाड हेअर स्किन अँड लेझर सेंटर आहे. त्या अंतर्गत त्यांनी अनेक रुग्णांना बरं केलेलं आहे. तर त्यांची जी एक्सपर्टी आहे या क्षेत्रातली, त्यांच्याकडनं आपण याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सरांना आपण सगळे आपल्या मनातले प्रश्न विचारूया. त्वचेचे विकार आणि त्यावर काय आधुनिक उपचार पद्धती आहेत. सर नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर साधारण सर त्वचेचे काय काय आणि किती विकार असतात? त्वचेचे साधारणतः खूप सारे विकार आहेत. त्याच्यामध्ये काही संसर्गजन्य आहेत, काही त्वचेचे विकार आहेत. त्वचेचे विकारमध्ये फंगल इन्फेक्शन कॉमन आहे, सोरियासिस आहे, केस गळणे आहे, केस पांढरे होणे, त्याच्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्याला ॲक्ने म्हणतो, चेहऱ्यावर वेगवेगळे डाग येणे, उन्हापासून होणारे डाग, काही त्वचेचे काळे डाग पडतात आणि हातापायाला भेगा पडणे, पाठीवर फोडं, छातीवर फोडं आणि त्याच्यानंतर गाठी येणे, त्वचेवर वेगवेगळ्या गाठी येणे आणि पित्ताशयाची गाठ असते ज्याला अर्टिकेरिया म्हणतो. असे वेगवेगळे त्वचेचे आजार आहेत. त्याच्यामध्ये काही कॉमन जे खेड्यामध्ये होणारे आजार जसं की स्केबीज आहे, हे खूप कॉमन आहे. जे खेड्यामध्ये संसर्गजन्य आजार होतो. जे एखाद्या घरामध्ये कोणाला असेल तर बाकीच्या लोकांमध्ये पण होतो. दुसरा आजार फंगल इन्फेक्शन हा खूपच कॉमन आहे. जे आपल्या हायजीन व्यवस्थित नसल्यामुळं किंवा घाम वगैरे अंगावर येतो. आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करतो त्यावेळेस शरीरावर घाम येऊन किंवा ओले कपडे वापरण्यात आले तर फंगस तयार होतं बॉडीवर. आपण त्याला फंगल इन्फेक्शन म्हणतो. त्याला टीनिया कॉर्पोरिस म्हणतो आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फंगल इन्फेक्शन शरीरावर कुठं पण होऊ शकते. आणि त्याच्यानंतर बाकीचे इन्फेक्शनसुद्धा आहे ज्याच्याकडं सुरंजी म्हणतो. जसं पांढरे डाग येतात शरीरावर, ते पण घामामुळंच होते. हे खूप कॉमन आजार आहेत जे दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या आमच्या क्लिनिकमध्ये पेशंट्स येतात त्वचेचे आजार घेऊन. आणि काही लोकांना खाज सुटते, पित्ताशयाचे खाज किंवा आपलं ॲलर्जी म्हणतो आपण कॉमनली. आणि ॲलर्जी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात ॲलर्जीचे प्रमाण वाढलेलं आहे. आणि पण हे सगळे आजार बरे होऊ शकतात ना सर? हां, हे 100% आजार बरे होणारे असतात. हे इन्फेक्शियस कॉज असतात, ज्याला इन्फेक्शन असते. काही आजार असतात जे लाँग टर्म राहतात, ज्याला क्रॉनिक आजार म्हणतो. जसं सोरियासिस आहे, एक्झिमा आहे, लायकन प्लॅनस आहे. हे असे आजार आहेत की जे शरीराच्या मधून येणारे आहेत. जे एन्व्हायर्मेंटल चेंजेसमुळं होत नाहीत, तर आपल्या शरीराच्या मधून येतात. त्याच्यामुळं त्या आजाराला थोडंसं मेंटेनन्स लागते आपल्याला. आणि काही आजार ऋतूच्या नुसार पण चेंज होणारे असतात, हॅबिटच्या नुसार पण चेंज होणारे असतात. त्याच्यामुळं त्याला थोडंसं फॉलोअप लागतो आणि थोडंसं काळजी घ्यावी लागते इन बिटवीनमध्ये.
हां, म्हणजे काळजी आणि ट्रीटमेंट घेतली तर ते हां, आजार ते पूर्णपणे एकदम बरे छान होऊ राहतात. शकतात. त्यांना बिलकुल 100% त्यांना रिलीफ भेटतो आणि त्याच्यापासून काहीच त्रास होत नाही. पेशंट एकदम व्यवस्थित राहतो. हां, म्हणजे ती येस. भीती मनात बाळगायची काही कारण बिलकुलच नाही. नाही, हां, बिलकुलच नाही. तर यामध्ये किती आजार संसर्गजन्य आजार आहेत? संसर्गजन्य म्हणजे स्केबीज हा डायरेक्टली संसर्गजन्य आहे, जे एक दुसऱ्याला पसरतो. बाकी फंगल इन्फेक्शन संसर्गजन्य म्हणता येत नाही आणि दुसरे पण आजार असं खूप आजार संसर्गजन्य जास्त नाही आहेत. फक्त स्केबीज एक सोडला तर बाकीचे फंगल इन्फेक्शन हे तुमच्या हायजीनमुळं होणारे आहेत. पिंपल्स हे हार्मोनल चेंजेसमुळं पण होऊ शकतात काही पेशंटमध्ये. बरं. आता सर तुम्ही हार्मोनल चेंजेसचा विषय काढला, तर हार्मोनल चेंजेसमुळे कोणते-कोणते आजार होतात? ॲक्च्युली आता आजकालच्या याच्यात तर तरुण पिढ्यामध्ये हार्मोनल चेंजेसमुळं आजार भरपूर प्रमाणात वाढले. जसं की केस गळणं, जसे की काही मुलींना अनवॉन्टेड हेअर्स आपण जसं म्हणतो चेहऱ्यावर केस येणं. तर हे प्युअरली हार्मोनल चेंजेस हे एक वन ऑफ द मेन रिझन आहे. बाकीचं डाएटचं किंवा ओबॅसिटी ते पण एक वन ऑफ द फॅक्टर्स आहेत. पण चेहऱ्यावर केस येणं हा प्युअरली हार्मोनल म्हणू शकतो आपण. म्हणजे आणि लक्षात येतं आपल्या. लक्षात येतो, हां. की थोडंसं हार्मोनल चेंजेस आहेत आणि काही लोकांना काही रिझन नसते तरी चेहऱ्यावर किंवा छातीवर केस येणं किंवा बाकी ठिकाणी केस वाढणं हा प्रकार होतो. पण त्याला आपल्याकडे स्किन याच्यामध्ये आम्ही लेझर पद्धतीने त्याला खूप छान उपचार करतो. त्याच्यामध्ये मेडिसिन किंवा टॅबलेटवर त्याचा उपाय नाही आहे. त्याला आपण लेझर पद्धतीने डायोड लेझर म्हणतो आपण. डायोड लेझरनं आपले जे केस आहेत, जे अनवॉन्टेड हेअर्स आहेत, ते मुलींना नको असतात. तर त्या डायोड पद्धतीनं आपण केलं तर इथले जे केस आहेत ते एकदम कमी होतात. त्याची एकदम विरळ होतात. दुसरी गोष्ट म्हणजे तिथली डेन्सिटी कमी होते. तिथलं त्यांची सायकल स्लो डाऊन होते. काही मुलींना 4 दिवसानं, 8 दिवसानं आपण थ्रेडिंग किंवा हे केल्याच्यानंतर जे केस येतात, त्यांना 2-2, 3-3 महिने केस येत नाहीत आणि आले तरी थर्ड थिंग काय होते, की एकदम लॅनिगो हेअरमध्ये कन्व्हर्ट होतात. ते बेबी हेअर्स म्हणतो. सगळ्या मुलींना, बायकांना केस असतात पण दिसत नाही. मग अशा पेशंटला आपण डायोड लेझर केलं, तर तो कॉन्फिडन्स त्यांचा 100% रिकव्हर होतो. आणि याच्या व्यतिरिक्त समजा काही अनवॉन्टेड हेअर्स आता पुरुषांना बियर्डच्या या भागामध्ये येतात, चीकच्या वर. काही मुलींना आयब्रो शेपिंग करायचं असते. काही मुलांना कानावर कानावर येतात. येतात. काही पुरुषांना पूर्ण बॉडीनं एवढे केस असतात की हं. अस्वलासारखे. पूर्ण असं केस असतात. दे आर डिस्कम्फर्ट, एकदम कम्फर्ट नसतात ते. त्यांना तर एकदम छान, कारण की इकडं हार्मोनलचा इन्फ्लुअन्स कमी असतो बॉडीवर आणि बॉडीवर कमी असल्यामुळं डायोड लेझर पद्धतीनं जर आपण उपचार केला तर 3 ते 4 सेटिंगमध्ये 70% to 80% हेअर रिडक्शन होते आणि त्यांना आयुष्यात कधी केस येत नाहीत. हां, म्हणजे एकदा ते एक गेले की पुन्हा येत नाहीत येत का? नाहीत, येत नाहीत. हो. इकडलं बॉडी हेअरचं आपण जेव्हा डायोड करतो, हं. त्यांना एवढं रिलीफ भेटते. काही मुलींना, मॅक्सिमम मुली करतात, कारण की त्यांना ते बार-बार वॅक्स करणं किंवा ते जे पण करतात, त्यांना ते हं. नको असते. तर त्यांना आपण डायोड जर फुल बॉडी डायोड केलं, 3 ते 4 याच्यामध्ये 70% to 90% केस पूर्ण रिडक्शन होऊन जातात. आणि ही सगळी सुरक्षित उपचार पद्धती आहे सर. 100% काही साइड सुरक्षित. इफेक्ट काही नाही? साइड इफेक्ट नाही, काही हं. साइड इफेक्ट पेशंटच्या डोक्यात असते, की मी लेझर करायले, मी रेज घ्यायले, तर मला कॅन्सर होतो का? मला हो. त्वचेचा काही दुसरा आजार होतो का? हं. असं काहीच होत नाही. कारण की जे रेज आहेत ते त्वचेच्या फक्त दुसऱ्या लेयरपर्यंत जातात. केसांच्या रूटला ते डिस्ट्रॉय करतात मेलानोसाइटला आणि ते डिस्ट्रॉय केल्यामुळे तिथले केस पूर्ण रिडक्शन होऊन जातात, कमी होऊन जातात आणि काही 70% ते 80% पूर्ण गायब होऊन जातात आणि ते केससुद्धा येत नाही. त्याच्यानंतर पुन्हा नंतर त्याचं सुद्धा येत नाहीत ते. हो. तर 3 ते 4 सेटिंगमध्ये बॉडी पार्टला जेव्हा डायोड करतो, तुमचे सगळे केस निघून जातात आणि काही लोकांना ते घाम आल्याच्या नंतर चिडचिड होते. मुलींना असं म्हणजे शॉर्ट घालायला अवघड जाते. कोणाला शॉर्ट घालायला केस दिसतात. त्यांना तर विदाऊट वॅक्सिंग न करता त्यांनी जर डायोड लेझर केले 3-4 सेटिंग, ते बिनधास्त कसेही हां, कपडे म्हणजे नेहमीचं व्हॅक्सिन हां, लावण्याचाही नेहमीच्या त्याचा त्रास वॅक्सिनपासून मुक्तता होऊन मुक्तता जाते होते त्यांची. हां. आणि आणि सुरक्षित पण खूप आहे. विरळ येतात, एवढे विरळ येतात, की त्यांना ते लक्षात येत नाही लक्षात ते. सुद्धा येत नाही. दुरून बघितलं तर इथं केस नसल्यासारखं सारखं वाटतंय. वाटतं. आणि काही मुलांना आम्ही असं ऑब्झर्व्ह केलंय, की इथं छातीवर केस असल्यावर इथं फोड येतात. म्हणजे पिंपलसारखे जसे चेहऱ्यावर. मग ते किलॉइड फॉर्ममध्ये तयार होतात आणि तिथं त्यांना बार-बार काही पाठीवर त्यांना फॉलिक्युलायटिस म्हणतो. त्यांना ते जखमा होतात. जसे फोड येतात तसे पू भरून फोड येतात. ते सुद्धा कमी होऊन जातात. त्यांना मग
ते डायोड लेझर केलं तर केस जर कमी झाले ते बार जे इन्फेक्शन व्हायचे चान्सेस 100% कमी होऊन कमी जातात. होतात, म्हणजे काही घाम येत नाही तिथे, तो याच्यामध्ये साचून राहत आणखी नाही. काय मॅडम, काही हां. पेशंटमध्ये आम्ही जे बॅक साईडला जे फोडे येतात, संडासच्या ठिकाणी जे फिशर म्हणतो हं. किंवा पायलोनिडल सायनस म्हणतो आपण, तिथं जे केस असतात त्या केसांचं इन्फेक्शन तिथं होते. आपण डायोड जर 3-4 सेटिंग केले, तिथले केस एकदम सॉफ्ट होतात आणि त्यांना आयुष्यात ते इन्फेक्शनच होत नाही. जे बार हो. जे पायलोनिडल हो, सायनस हो. फिशर जे आपण जे त्या ठिकाणी जे जखमा होतात आणि तिथं क्रॉनिक जे जखम खूप दिवस राहते, ते सुद्धा त्यांना ते 100% मुक्तता भेटून जाते त्याच्यापासून. हे छान आहे. म्हणजे हे याबद्दल बऱ्याच जणांमध्ये खूप गैरसमज असतात, त्याच्यामुळे ते येस. डॉक्टरांकडे जात नाहीत. डायोडचा खूप तर खूप मल्टिपल यूज सुरक्षित होतं. ही पद्धत आहे. 100% सुरक्षित आहे आणि याच्यामध्ये बिलकुल कशाचाच प्रॉब्लेम येत नाही, की म्हणजे आपण जे लेझर आपण सांगतो, की लेझरमुळं काही प्रमाणात स्किनच्या दुसरे काही वेगळे आजार होऊ शकतात का? कॅन्सर होऊ शकतात का? किंवा कोणाला ते स्किन जळते का? बिलकुल काहीच जळत नाही. नवीन नवीन जे लेझर्स आहेत, तुमच्या सुपरफिशियल स्किनला काही धक्का न लावता ते मधल्या स्किनमध्ये रेज जाऊन ते तिथं त्यांचं काम करतात. आजकाल एवढे म्हणजे ॲडव्हान्स आहे. आधुनिक एवढं आधुनिक आलेलं आहे. येस मॅडम. सर, आता हे खूप छान माहिती तुम्ही दिलीत. येस मॅडम. तर ह्यासोबतच आहे ना, जसं म्हणजे आपल्या शरीरावरच्या केसांबद्दल तुम्ही बोललात, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सौंदर्यात भरही घालणारे असं ते म्हणजे आपले डोक्यावरचे केस. येस. तर पुरुषांमध्ये खास करून जर बघितलं, स्त्रियांमध्ये केस गळतीचं प्रमाण आहेच, पण एक अर्ध टक्कल त्यांना पडत असतं. हो. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांचा तो कॉन्फिडन्स पण कमी होतो. तर त्यावर काही आधुनिक उपचार पद्धती आहे का? आता आजकाल कसं झालं मॅम, की केस गळणं हा खूप मोठा विषय झाला आहे आणि ते एकतर स्किनचा आजार तर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुमचा कॉन्फिडन्स लूज करतो. काही मुलींना, बायकांना किंवा मुलांना तो डिप्रेशन येतो. यंग एजमध्ये जेव्हा ते लग्नाचं वय असते, त्यावेळेस जर टक्कल दिसत असेल, त्यांचं एज 5 ते 7 वर्षानं वाढते, जास्त वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की त्यांना असं वाटतं, की बाबा आता लग्नाचं वय आहे आणि आपल्याला मुली बघायचे, काही लोकांना मुलं बघायचे आणि ते केस नसले तर त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो. काही पेशंट डिप्रेशनमध्येच जातात. त्यांना वाटते, की यार आता आपण मेडिसिन खायलोय, गोळ्या खायलोय. फक्त याच्यात महत्त्वाचं म्हणजे काय, थोडीशी लाँग टर्म ट्रीटमेंट आहे. तो आजकालच्या पेशन्स पाहिजे. ठेवला पाहिजे आणि आजकाल तर खूप सारे ॲडव्हान्स प्रोसिजर निघालेत. याच्यामध्ये मुलांमध्ये आपण बेसिकली अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये ग्रेड 1 टू ग्रेड 7 असते आणि इथं जसं केस वर जात असतात, तसं ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 7 पर्यंत जे टक्कल पडते, तसे ग्रेडिंग्स असतात. फिमेलमध्ये पण ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असते. जसं सेंटरपासून क्लिअरिंग होते, त्याला फिमेल पॅटर्न हेअर लॉस म्हणतो. आणि काही याच्यामध्ये जशी चाळ पडते, एकदम अचानक इथले केस गायब होऊन जातात. रात्रीला झोपले, सकाळी उठले की इथं एवढा भाग टक्कल त्याला आपण दिसतो. चाई चाई पडलं तो पण म्हणतो. एक त्याला त्वचा ॲलोपेशिया एरियाटा म्हणतो. काही मुलींना ते कळत नाही. मुली जेव्हा पार्लरला जातात किंवा याच्यामध्ये घरी कोणी आई म्हणते किंवा पार्लरला गेल्यावर जेव्हा ते केसांची ट्रीटमेंट करतात, ती पार्लरवाली म्हणते, की "मॅडम तुमचे केस इथं टक्कल पडलाय, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन ते केसांची ट्रीटमेंट घ्या." तर ते साई पडलेलं तर 100% 2 ते 3 महिन्यामध्ये इंजेक्शनद्वारे आणि मेडिसिनद्वारे केस येतात. दुसरी गोष्ट म्हणजे जे कालांतराने हे अँड्रोजेनिक ॲलोपेशिया आहे, जे फिमेल पॅटर्न हेअर लॉस आहे मुलींमध्ये. तर याच्यामध्ये आपण मेडिसिन आणि काही उपचार पद्धती जर घेतलं व्यवस्थित 5 ते 6 महिने, पहिले ग्रेड 1 आणि ग्रेड 3-4 पर्यंत तुम्हाला मेडिसिनवरच 100% रिकव्हर होते. फक्त याला वेळ लागतो, 5 ते 6 महिने लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत आपण थोडंसं ॲग्रेसिव्हली ऑप्शनल ट्रीटमेंट म्हणलं तर आपण PRP करू शकतो, GFC करू शकतो, मिझो करू शकतो, एक्झोझाइम्स थेरपी आलेत, ड्युटास्टेरॉइड इंजेक्शन्स आलेत, काही कोरियन ट्रीटमेंट्स आलेत आणि आपण याचा जर आपण यूज केला साइड बाय साइड आणि खूप कमी कॉस्टमध्ये अफोर्डेबल याच्यामध्ये आपण सोबत त्याची जर ट्रीटमेंट घेतली मेडिसिनसोबत, तर तो पेशंट 50 ते 70 ते 80% तुम्हाला विदिन 3-4 मंथ्समध्ये केस पूर्ण रिकव्हर होतात आणि विदाऊट एनी सर्जरी. जेव्हा सर्जरी कधी लागते, ज्यावेळेस एक स्टेज अशी येते, की पूर्ण टक्कल पडलेलं असते. ज्यावेळेस आपल्याला तिथले हेअर फॉलिकल डिस्ट्रॉय झालेले असतात. जेव्हा कोणतीही ट्रीटमेंट काम करत नाही, मेडिसिन तर काम नाही करत. इव्हन PRP, GFC, मिझो बाकी जे पण ॲडव्हान्स आलेले आहेत,
ते सुद्धा दिल्याच्या नंतर तिथं काही काम करणार नाही, त्यावेळेस आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो. ही तर शेवटची स्टेज आहे. सगळ्यात शेवटची तेच हेअर आता ट्रान्सप्लांट. काहीच तिथं आपण येऊ शकत नाहीत केस हां, तुम्हाला. जिथे येऊ शकत नाही त्यावेळेस आपण हेअर ट्रान्सप्लांट करायचं. हेअर ट्रान्सप्लांट कधी करायचं, केव्हा करायचं ह्याच्याबद्दल पण काही लोकं आता थोडीशी केस गेली की सर मला ट्रान्सप्लांट करायचं आहे. काही लोकांचं मिथ असं आहे, एवढे केस जातात, आता मी एकदा सगळे केस गेल्याच्या नंतर मी ट्रान्सप्लांट करतो. हा पण चुकीचा मिथ आहे. ज्यावेळेस तुमची इनिशियल स्टेजला 2 किंवा ग्रेड 1 ग्रेड ग्रेड 2 3 मध्ये असेल, तेव्हा मेंटेन करणं खूप सोपं आहे. कारण की तेव्हाच गेलं पाहिजे डॉक्टरांकडे. त्याचं ॲक्च्युअली काय आहे की तुमचे जे ऑलरेडी केस आहेत त्याची जी डेन्सिटी आहे, हेअर ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर ओरिजिनल डेन्सिटी तेवढी येत नाही. म्हणजे कंपॅरेटिव्हली आता हेअर ट्रान्सप्लांटचे पेशंट बघितलं तर तुम्ही त्याची डेन्सिटी कंपॅरेटिव्हली कमी असते. ही कधी कळते? ही जेव्हा ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर कळते. पण ज्यावेळेस नवीन सुरुवात व्हायली, ज्यावेळेस 3-4 ग्रेडमध्ये चाललं आहे, त्यावेळेस त्यांनी जर थोडं मेंटेन केलं तर त्याचे पूर्ण बाकीचे केस रिकवर होतात, जे आहे ते मेंटेन पण राहते. आणि जेव्हा ग्रेड 6 ग्रेड 7मध्ये जेव्हा आपण पेशंट जातो त्यावेळेस आपण ट्रान्सप्लांट हा चांगला उपाय आहे. ट्रान्सप्लांटचा पण मिथ असा आहे की ट्रान्सप्लांट केल्यावर ब्रेनला काही हे होते का? हो, ते पण हां. गैरसमज आहे. किंवा जीवाला धोका आहे का? खूप मोठी प्रोसिजर आहे का? कुठले केस काढतात? मला दुसऱ्यांचे केस जमतात का? असं काही नाही. एकदम सिंपल साधी प्रोसिजर आहे. फक्त त्याला वेळ जास्त लागतो. 6 ते 8 घंटेची सर्जरी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रान्सप्लांट होते. इथली आपण पाठीमागचे केस, आपल्या स्वतःचेच पाठीमागचे केस एक 3-4 हजार ग्राफ्ट इथं समोर हेअर डिझायनिंग करून त्याच्या डिझाईनच्या नुसार प्रत्येकाची हेअर लाईन वेगळी असते, हेअर डिझायनिंग वेगळी वेगळे असते. असते. त्याच्यानुसार ते व्यवस्थित जर बसवले तर त्या पेशंटचा 100% कॉन्फिडन्स रिकवर होतं आणि तो पेशंट 10 ते 15 वर्ष तुमचं यंग दिसतं. आणि मुलींमध्ये पण हेअर ट्रान्सप्लांट करता येते. काही बायका किंवा मुली असं म्हणतात आणि समजा पूर्णच इथं विरळ झालेत आणि त्यांना जर आपण बाकीच्या प्रोसिजर केल्याच्या नंतर सुद्धा काही 5 ते 10% अशा बायका असतात की त्यांना रिकवर होत नसतात केस. त्यावेळेस सुद्धा लेडीजमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करता येते. आणि मला एक सांगायचं आहे लेडीजमध्ये स्पेशली, लेडीजचं तर एवढं चांगलं ट्रीटमेंट आहे. जेव्हा विरळ व्हायला लागतात केस इथं समोरून आणि लेडीजनं जर प्रॉपर 5 ते 6 महिने जर ट्रीटमेंट घेतले, लेडीजचे जेंट्सपेक्षा रिझल्ट्स छान येतात. म्हणजे आणि लवकर रिकवर येतात आणि पूर्ण भरून जातात. 100% आम्ही आता असे त्याची ग्रोथ जरा जास्तच असते. हां. आणि 90% ते 100% पेशंटला आम्ही असं बघितलं की पूर्ण रिकवर झाले. इव्हन वयाच्या 50-60 वर्षाच्या पेशंटला सुद्धा आम्ही जेव्हा ट्रीटमेंट केली, जे बायका पदर घ्यायला लाजत होते, म्हणजे पदर घ्यावा लागत होता. इथं केस नसलं, टक्कलपणा दिसते, फंक्शनमध्ये कसं जायचं, टक्कल दिसायलंय, केस खूप कमी दिसायलेत, मग पदर घेणार, मग ओढणी वरून घेणार, कुठं फंक्शनमध्ये जाणार नाही. 5 ते 6 महिन्यामध्ये पूर्ण 100% रिकव्हर होते. पेशंटला 100% कॉन्फिडंट येतं. म्हणजे काळजी करण्याचं बिलकुलच कारण नाही. नाहीये, बिलकुल 100% ट्रीटमेंट आहे. येस. तर मग ही ट्रीटमेंट खर्चिक आहे का? बिलकुलच नाही. कारण की जो PRPचं आम्ही तर असं केलं की आता जे ॲडव्हान्स आलेत त्याचं प्राईससुद्धा एकदम अफोर्डेबल ठेवलेलं आहे. आता काही थोडेसे खर्चिक आहेत, पण आम्ही ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो आम्हाला खर्चिक देताच येत नाही. आणि त्या एक अफोर्डेबल रेंजमध्ये विदिन आपल्या डे टू डेमध्ये आमचे जे मेडिसिनचा जो खर्च असतो तेवढ्याच याच्यामध्ये त्याची प्रोसिजरसुद्धा होऊन जाते. अच्छा. हो. ते काळजी करण्याचं असं बिलकुलच कारण नाही. इव्हन हेअर ट्रान्सप्लांटसुद्धा सिटीच्या ठिकाणी जेवढा खर्च लागतो त्याच्या 1/3 खर्च आमच्याकडे तुमच्याकडे तेवढ्यामध्ये करतो आम्ही. तर सर आता जे लेडीजमध्ये अगदी कळायला लागलं वयापासूनच वेगवेगळे क्रीम वापरणं, सौंदर्यप्रसाधनं वापरली जातात, सौंदर्यप्रसाधनं वापरली जातात. तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का? जर होत असतील तर मग कोणते प्रॉडक्ट्स वापरले पाहिजे? आता आजकाल असं झालं मॅडम की आता सोशल मीडियामुळं जे यंग मुली आहेत, मुलं पण डायरेक्टली मेडिकलवर जातात. म्हणजे काही खेड्याच्या भागामध्ये की आम्हाला वांगसाठी क्रीम पाहिजे, पिंपलसाठी क्रीम पाहिजे, मला डागांसाठी क्रीम पाहिजे. जाहिरात बघून मला हे तुमचा 7 दिवसात तुम्ही असं राहिल्यानंतर एकदम फेअर होऊन जाते. त्याच्यामुळे दुष्परिणाम असं होतात की तुमची जी त्वचा आहे, तुमची त्वचा पातळ व्हायला लागते. तिथं फोडे येतात. जो पेशंट पहिलं सुरुवातीला एकदम नॉर्मल असतो, काही चुकीच्या क्रीम वापरल्यामुळं ते पेशंट त्याला पूर्ण त्वचेचे आजार
होतात. म्हणजे जसं की स्वतःहूनच आपण स्वतःहून खराब करून घेतो त्वचा असं म्हणायला स्वतःहून आपण आपली त्वचा खराब करतो. त्याच्यामध्ये काही क्रीम्समध्ये स्टेरॉइड्स सर्रास प्रमाणात टाकलेलं असते. काही क्रीम्समध्ये सॅलिसिलिक ॲसिड टाकलेलं असते. आपल्याला लक्षात येत नाही की याच्यामध्ये किती प्रमाणात काय आहे आणि ते डायरेक्टली टाकतात. त्यांना जेव्हा आपण लावतो तेव्हा 4-8 दिवस, 15 दिवस एकदम असं चांगलं वाटते चांगलं वाटतं कारण आणि ते एक स्टेज अशी येते की जेव्हा ते लावत जातात, जे लावलं की छान वाटते. 4-8 दिवस एकदम चांगलं वाटते. सोडलं की त्वचा काळी पडायला लागते. पण एक स्टेज अशी येते की ते वापरून तुमची त्वचा पातळ व्हायला लागते. सेकंड थिंग काय होते की तिथं फोड यायला लागतात. थर्ड थिंग असं होते की तिथे केस यायला लागतात. काही बायकांना केस येतात. काही बायका मुली जर उन्हात गेलं तर त्यांनी विदिन 5 मिनिटंसुद्धा उन्हात थांबू शकत नाही. पूर्ण रेड होते, असं भगभग मिरची टाकल्यासारखं दे फील बर्निंग सेन्सेशन बर्निंग ऑन सेन्सेशन. देअर स्किन. एवढं त्याचे दुष्परिणाम आहेत. त्याच्यामुळं माझा असा सल्ला आहे की तुम्हाला एखादी गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, एखाद्या सिंपल डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन डेली रुटीनसाठी जरी तुम्ही सांगितलं की सर मला रुटीन पाहिजे, मला सनस्क्रीन, फेस वॉश किंवा एखादी नाईट क्रीम किंवा सिरम्स जेणेकरून त्याची त्वचा टवटवीत राहते, त्वचा छान राहते, हेल्दी राहते आणि हायड्रेटेड पण राहते विदाऊट एनी साईड इफेक्ट. मॉइश्चरायझिंग त्यांना सांगतो आपण. जर तुम्ही लाँग टर्म तुमच्या त्वचेला काहीच प्रॉब्लेम नसेल, फक्त तुम्ही जर डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन एखाद्या वेळेस जरी सल्ला घेतला, तरी तुम्हाला तीच गोष्ट तुम्हाला लाँग टर्म घरीसुद्धा अप्लाय करता येईल. रॅदर दॅन की तुम्ही स्वतःचं जाहिरात बघून घेण्यापेक्षा. हं. असं. म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्टकडे तेव्हाच जायचं नाही की आपल्याला काही विकार होतो त्वचेचा. तर येस, तुम्ही तुमच्या डेली रुटीनचे माझ्या त्वचेला काय योग्य आहे, येस. कसे घेतले पाहिजे, त्याचा प्रकार काय आहे माझ्या त्वचेचा, त्याप्रमाणे हां, तुम्ही डेली रुटीन जे आहे ते येस. घेऊ शकता म्हणजे हां, आता डॉक्टर. काही ते का घ्यायचं डर्मॅटॉलॉजिस्टकडून, की काही लेडीज म्हणजे पेशंटची त्वचा ऑइली असते, काही पेशंटची त्वचा एकदम ड्राय असते, काही त्वचा मिक्स असते. मिक्स असते. कोणी म्हणते की मी पुण्या मुंबईला गेलं, ह्युमिड कंडिशन गेलं की थोडं बेटर वाटते सर. मी मराठवाडा ड्राय रिजनमध्ये आलं, म्हणजे जिथं गरमी जास्त आहे, मला थोडंसं त्वचा रखरखीत होते. काही लोकांची त्वचा ऋतूच्यानुसार चेंज होते, काही लोकांची त्वचा म्हणजे आपण मायग्रेशन दुसरीकडे एखाद्या दुसऱ्या प्लेसला शिफ्ट झालो, तिथं त्वचा ते चेंज होते. आजकाल सगळ्यांचा जॉब वेगवेगळ्या ठिकाणी असतो. त्याच्यामुळे त्वचा कॉन्स्टंट नसते. नसते. त्वचा एन्व्हायर्नमेंटलच्या वातावरणानुसार बदलते. ती रिॲक्ट होत हां, असते. आणि प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. कोणाची ऑइली असते, कोणाची ड्राय असते. तो त्याच्यानुसार प्रकार आपल्याला बघून आपण एखादे मग सिंपलमध्ये बेसिक जरी गोष्ट दिलं, तरी त्याला घरीसुद्धा ते व्यवस्थित त्याला करता येते. आणि वयानुसार पण सर आपली त्वचा बदलत असते ना? येस, 100% वयाच्या नुसार त्वचेमध्ये तुमची त्वचा बदलत असते. त्वचा लूज होते, त्वचामधलं कोलॅजन कमी होते, कमी होतं. त्वचामधलं जसं पाणी म्हणतो आपण, ते पाणी कमी, Hydration. हायड्रेशन. सगळ्यात महत्त्वाचं त्वचेला हायड्रेशन. त्याच्यामुळे त्वचा ड्राय होते आणि त्वचा म्हणजे म्हणजे ते तेज राहत नाही, निस्तेज दिसते त्वचा. एकदम Dull ड्राय वाटायला होते, लागते. डल वाटायला लागते आणि वयाच्यानुसार सुरकुत्या येतात त्वचेवर. सर पण काहींची त्वचा मुळात काळसर असते येस. किंवा अनइव्हन टोन असतो. येस. तर अशा वेळेला त्यांनी काय काळजी करावी, काय उपाय घ्यावेत आणि जे त्यांच्या जीवनशैलीबद्दल पण त्यांनी काय बदल केले पाहिजे? येस मॅडम, त्वचेवर जे काळसरपणा येतो, काही लोकांना नैसर्गिकरित्या राहतो, काही लोकांना वजन वाढल्यामुळं काळसरपणा येतो, जसं की एखॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतो. काही पेशंटला उन्हात गेल्यामुळं एन्व्हायर्मेंटल, जसं मी आत्ता सांगितलं की एन्व्हायर्मेंटमध्ये जेव्हा एक्सपोज होते त्यावेळेस थोडीशी टॅनिंग होते. मग आपल्याला थोडंसं मेंटेनन्स करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय आहेत, जसे की आपण सिंपलमध्ये मेडिसिन घेऊ शकतो, टॅबलेट, लोशन, सनस्क्रीन, फेस वॉश. दुसरी गोष्ट म्हणजे काही केमिकल पील्स करू शकतो. रेग्युलरमध्ये केमिकल पील करता येते. काही जसं की एखॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हटलं, जे जाड झाल्याच्या नंतर इथं मानेला काळं पडते. काही पेशंटला इथे डोक्याच्या इथं काळं येते. काही पेशंटला इथं चेहऱ्यावर काळसरपणा म्हणजे लायकन प्लॅनस पिगमेंटोसिस म्हणतात त्याला. काही बायकांना इथं काळं येते. काही पेशंटमध्ये आम्ही असं चेहऱ्यावर काळं, डोळ्याच्या भोवती काळं दिसते. डोळ्याच्या भोवती हे काळं तर फार कॉमन आहे सर. खूप कॉमन आहे. डोळ्याच्या भोवती काळं येणं, काही स्ट्रेसमध्ये येते, तुमची झोप व्यवस्थित झाली नाही किंवा डिलिव्हरीच्या नंतर बायका जागरण वगैरे होते, झोप व्यवस्थित त्याच्यामुळं काळं होते. डिप्रेशनमध्ये काळं होते. काही लोकांना जेनेटिक पण काळं असते.
काही मुलांना ओठवर काळ येतात, त्याच्यासाठी एकदम छान प्रभावी ट्रीटमेंट आहे. तुम्ही सिम्पलमध्ये केमिकल पील्स करू शकता आणि नवीन लेझर्स आले, जसं आपण QC चेंडियाक लेझर म्हणतो, जसं की पिको लेझर्स आहेत. ते लेझर्स तुमच्या त्वचेच्या मेलानोसाईटला कमी करतात. आणि जसं की मी डोळ्यावरचे काळे वर्तुळासाठी सांगितलं, की त्याला 4 ते 6 सेटिंगमध्ये 50 ते 70% पर्यंत तुमची त्वचामधलं काळं कमी होते आणि तुमच्या बाकीच्या स्किनला ते मॅच होते. जसं ओठावरला पण आपण QC लेझरद्वारे एकदम छान पूर्ण काळसरपणा कमी करू शकतो आणि चेहऱ्यावरचे जे काळे येते त्यालासुद्धा QC लेझर करू शकतो. वेगवेगळे लेझर्स आहेत, ते सुद्धा त्याच्यासोबत फ्रॅक्शनल CO2 लेझर पण त्याच्यासोबत करू शकतो. पूर्णपणे बरं होतं सर? पूर्णपणे कमी होऊन जाते आणि काळपण. सुरक्षित सुरक्षित ट्रीटमेंट, काही त्याचे साईड इफेक्ट नाहीत, आणि काही डॅमेज पण नाही बिलकुल असं. डॅमेज, विदाऊट डॅमेज न होता. त्याला फक्त एवढंच की काही पेशंटला 3 ते 4 सेटिंग लागतात. हळूहळू काळसरपणा कमी होतो आणि डिपेंड्स ऑन पेशंट. डिपेंड्स ऑन पेशंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं सन प्रोटेक्शन इम्पॉर्टंट आहे आणि सनस्क्रीन लावणं. जे उन्हापासून जे UV रेडिएशनमुळं तुमची त्वचा जे डॅमेज होत आहे, त्वचेमध्ये जसं बदल होतात, ते डॅमेज झाल्यामुळं पण त्वचा काळी पडते आणि तुमच्या त्वचेमधलं कोलॅजनसुद्धा कमी होते त्याच्यामुळे. बऱ्याच वेळेला आपण ओबेसिटीमुळे पण स्ट्रेच मार्क येतात. ओके. म्हणजे ते पुरुषांना पण होतं. येस. मुलांना सुद्धा हल्ली स्ट्रेच Yes. मार्क दिसायला लागत आहेत. येस. आणि स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर येस. खूप स्ट्रेच मार्क्स येतात. येस. मग यावर पण असं काही प्रभावी आधुनिक उपचार पद्धती आहे का की जे पूर्णपणे बरं होतं? येस. स्ट्रेच मार्क पूर्णपणे 100% बरं होत नाही. पण कारण की कसं असते की स्ट्रेच मार्क म्हणजे काय, एखादी आपली त्वचा एका लेवलच्या नंतर खूप स्ट्रेच झाल्याच्या नंतर, जसं आपण सिम्पलमध्ये एखादं बलून आहे किंवा हे आहे, रबर आहे, तुम्ही रबरला ताणल्यावर ते ओरिजिनल पोझिशनला येत नाही 100%. तसं आपली त्वचा पूर्ण जर फाकली तर ओरिजिनल पोझिशनला येत नाही. पण त्याला 70 to 90% पर्यंत कमी करता येते. जसं आता गरोदर बायामध्ये जे स्ट्रेच मार्क पडतात किंवा जे जाड मुलं होतात त्यांना जे मांडीला स्ट्रेच मार्क पडतात, काही लोकांना बटॉक्सला पडतात, काही लोकांना इकडे पडतात, मुलींमध्ये वजन वाढल्यावर ब्रेस्टच्या साईडनं पडतात. तर त्याला आपण त्या स्ट्रेच मार्कला ॲडव्हान्स पद्धतीने आणि विदाऊट एनी साईड इफेक्ट त्याला खूप छान कमी करता येते. त्याच्यामध्ये आपण MNRF म्हणून एक ट्रीटमेंट असते, मायक्रो निडलिंग RF. त्याच्यासोबत आपण PRP करतो. जसं डोक्यामध्ये PRP करतो, सेम त्याच्यामध्ये कंबाईन करतो. दुसरी गोष्ट म्हणजे काही निडलसोबत PRP करतो. काही वेळेस आपण केमिकल पीलचा उपयोग करतो. काही वेळेस आता एक नवीन लेझर आहे, जे फ्रॅक्शनल CO2 लेझर म्हणतो. त्याला एक साधारणतः 2 ते 3 सेटिंगमध्ये आपण त्याला पूर्णपणे ऑलमोस्ट 60 to 70% पूर्ण रिकव्हरी होते तुमच्या स्ट्रेच मार्कची. फक्त एवढंच की पेशंटलासुद्धा त्याची काळजी घ्यावी लागेल. जसं की पेशंटचं वजन खूप फ्लक्च्युएट होऊ नये. पेशंटचं वजन स्टेबल पाहिजे. थोडंसं एक्सरसाइज, प्राणायाम, योगा, त्याच्याबरोबर त्याचं डाएट, थोडंसं डाएट जर मेंटेन राहिलं आणि त्याचं वजन जर कंट्रोलमध्ये राहिलं तर तुमचं 70 to 90% स्ट्रेच मार्क एकदम कमी. आता काही स्ट्रेच मार्क फक्त गरोदर बायकाच्या त्यांच्यामध्ये नाही, तर काही मुलींना स्ट्रेच मार्कमुळं त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो. मेनली आपण जसं मुली टी-शर्ट घालतात, ते टी-शर्ट घालायला लाजतात, शॉर्ट्स घालायला लाजतात. तर तुम्ही जेव्हा प्रोसिजर करतो, आता तर म्हणजे प्रोसिजर केल्याच्या नंतर ते एवढं चांगलं होऊन जाते की तुम्ही विदाऊट म्हणजे लक्षात दुरून बघितलं तर इव्हन टोन येऊन जातो. दुरून बघितलं तर ते लक्षातसुद्धा येणार नाही की इथं स्ट्रेच. आता काही स्लीवलेस घालायला घाबरतात की इथं स्ट्रेच मार्क दिसायलेत म्हणून. त्यांना असं वाटते की बाबा स्ट्रेच मार्क दिसायलेत म्हणजे माझं थोडंसं एजिंग जास्त झाली का, असं मुलींचा कॉन्फिडन्स लो होतो. आणि तुम्ही जर ट्रीटमेंट प्रॉपर घेतली, प्रॉपर प्रोसिजर केले, ॲडव्हान्स जे लेझर्स आहेत त्याचा उपयोग केला, तर ते पूर्ण एक 70 to 90% रिकवर होतात. पेशंटचा कॉन्फिडन्स एकदम हाय होतो आणि पेशंटला विदाऊट एनी साईड इफेक्ट ते प्रोसिजर होऊन जाते. सर, जसं आता आपण स्ट्रेच मार्क्स पाहिलं तसंच एक कॉमन आपल्याला दिसून येतं सगळ्यांमध्ये, एक ॲक्ने स्कार्स आहेत. येस. किंवा काहींना काही अपघातानंतर काही व्रण राहून जातात, येस. जे जातच नाहीत, काळे डाग पडतात, खड्डे असतात. यावर काही प्रभावी उपचार आहेत? मॅडम, आमच्या डर्मॅटॉलॉजिस्टमध्ये तर ॲक्ने स्कार हा एकदम कॉमन विषय आहे. जसं की पिंपल्स आहेत, कारण की मॅक्झिमम ॲक्ने स्कार हे पिंपल्समुळंच होतात.
पिंपल्स ची ट्रीटमेंट झाल्यावर त्याचा जो खड्डा पडतो तर त्याला आपण ॲक्ने स्कार म्हणतो. आणि काही स्कारिंग हे चिकन पॉक्समध्ये येतात. बऱ्याच मुलींना लहान वयामध्ये किंवा वाढत्या वयामध्ये चिकन पॉक्स येऊन जातो, मग त्याचे खड्डे राहतात. काही मुलं किंवा मुली ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर आपण तिथं सुचर घेतो, ते सुचरचे मार्क राहतात, ॲक्सिडेंटल स्कार राहतात. मग त्या पेशंटमध्ये आपण 2-3 उपाय आहेत. याला मेडिसिनवर बिलकुल रिझल्ट्स नाही आहेत. म्हणजे आपण असं म्हणता येईल की ओन्ली 5 to 10% पर्यंत मेडिसिनमध्ये ते थोडंसं रिझल्ट दाखवतात. याच्यासोबत तुम्ही समजा केमिकल पील केलं तरी तेवढं प्रभावी ट्रीटमेंट आहे. पण तुम्ही जर फ्रॅक्शनल CO2 लेझर केलं लेझर्स तर याला 70 to 90% पर्यंत पेशंटला रिकव्हरी येते. त्याच्यामध्ये ग्रेडिंग असतं. ॲक्ने स्कारमध्ये काही सुपरफिशियल स्कारिंग असतात, काही बॉक्स स्कार म्हणतो. हां, त्याच्यात वेगवेगळे बॉक्स स्कार असतात, काही आईस पॅक स्कार म्हणतो. काही लोकांचे खूप असे मोठे मोठे खड्डे असतात आणि त्याच्यामध्ये आपण फ्रॅक्शनल CO2 लेझरसोबत जसं MNRF आहे, MNRF प्लस PRP ट्रीटमेंट करतो. किंवा काही वेळेस आम्ही सबसिशन म्हणून एक ट्रीटमेंट असते, जे निडलमध्ये हे करून तुमच्या फायब्रस बँडला ब्रेक होते आणि त्याच्यामुळे तुमची हिलिंग चांगली होते. आणि असे वेगवेगळे त्याच्यात प्रोसिजर्स आहेत आणि त्याच्यामुळं पेशंटचा कॉन्फिडन्स पूर्ण हाय होतो. जो पेशंट असं त्यांना असं वाटते की मला जर मी चेहरा कुठं दाखवला तर पूर्ण माझा कॉन्फिडन्स लो होतो, त्या पेशंटला त्या लेवलपर्यंत आम्ही आणतो की त्याचा कॉन्फिडन्स पूर्ण 100% रिकवर होतो. आणि जसं दुरून दिसायलेत म्हणजे जवळून जसे मोठे मोठे खड्डे दिसतात, तुम्ही दुरून जरी बघितलं तरी बिलकुल चेहऱ्यावर काही दिसणार नाही. जवळून बघितलं तर थोडे मायनर स्कार दिसतात, कारण की जसं YouTubeमध्ये दाखवतात की तुम्ही असं काहीतरी लावलं तसं तुम्ही पुसलं तुमची स्कारिंग 100% जाते, असं काही होत नाही. तुमची स्कारिंग तुम्हाला 70 to 90% पर्यंत इम्प्रूव्ह करता येते आणि ते फक्त तुम्हाला प्रोसिजरद्वारेच होते. तुम्हाला मेडिसिनद्वारे नाही होत. आणि प्रोसिजरनी केलं तर होतं. त्यामुळे त्यांनी म्हणजे जे बाहेर जाणं टाळतात वगैरे तसं न करता डर्मॅटॉलॉजिस्टकडून ॲक्ने स्कारची आणि ॲक्सिडेंटल स्कार म्हणा किंवा काही स्कार्स काही आजकाल आम्ही मुलं यंग एजमध्ये बघायला मॅडम की स्ट्रेसमुळं डिप्रेशनमुळं ते स्वतः इंजुरी करून घेतात हातावर. अरे बाबा. हां, इथं ब्लेड मारतात. ते ब्लेड मारल्याच्या नंतर इथं स्कार पडते. त्या स्कारला सुद्धा आम्ही रिकवर करतो. त्यांचं पूर्ण स्कार ऑलमोस्ट 50 ते 70% रिकवर होते. तुम्ही कॉमनली बघा, कधी ऑब्झर्व करा, या हाताला ज्या राईट हँडनं ते ब्लेड घेतात आणि या हाताला असं मारतात आणि ह्या पूर्ण हातावर ती त्याचे निशाण राहतात नंतर 2-3 वर्षाच्या नंतर. आणि जेव्हा ती मुलगी किंवा मुलगा लग्नाला येतो त्यावेळेस त्यांचे पॅरेंट्स पॅनिक होतात की बाबा आता हे स्कार दिसायलेत. म्हणजे त्यांना असं वाटते की हे मुलगी किंवा मुलगा शी इज नॉट फाईन इन प्रिव्हियस डेज आणि त्याच्यामुळं ते स्ट्रेसमुळं किंवा त्या डिप्रेशनमध्ये तिनं ते इंजुरी करून घेतली. मग असे पेशंट खूप जास्त पॅनिक होतात. मग त्यावेळेस पॅनिक असतात. हां, ते खूप जास्त, कारण की ते नॉर्मली निघत नाहीत, मेडिसिन ते दिसतात. त्याच्यामुळे अशा पेशंटला सुद्धा आपण प्रोसिजर जर केली तर त्याचा खूप छान उपयोग होतो. म्हणजे आधुनिक उपचार पद्धतीमुळे बऱ्याच गोष्टींवर आता उपाय निघालेले. त्याच्यामुळं कोणतंही जसं टॅटू आहे, टॅटू हे पहिल्याच्या काळात काय होतं की गोंधन लावायचे किंवा कोणाचं नाव हे करायचं, त्याचं रिझन वेगळं होतं. पण आजकाल एक फॅशन झाली की मुलं किंवा मुली फक्त हातावर नाही तर तुमच्या मानेवर, चेहऱ्यावर, तुमच्या पाठीवर, बॅकवर, मांडीवर, पायावर, म्हणजे वरच्या केसापासून तर खालच्या नखापर्यंत टॅटू गोंधले जातात आणि ते बी परमनंट. म्हणजे असं नाही की बाबा, आणि काही लोक देवाचे हे करतात, काही लोक आता टॅटूमध्ये तर असं झालं की जे यंग एजमध्ये मुलींचे नावं काढतात, मग त्यांना ते ब्रेकअप होते. ब्रेकअप झाल्याच्या नंतर असं ते जवळ येत नाहीत, मग ते दुसरीकडे लग्न त्यांचं जमवायचं असते. मग त्यावेळेस ते त्यांच्या पॅरेंट्सला अवघड जाते की पहिलं हे नाव असते, त्याच्यामुळे ते लग्नच करू शकत नाही, कारण की हे नाव इथं असते किंवा कोणाच्या मानेवर असेल. मग अशा पेशंटला आपण QC लेझर केलं तर विदिन 4 ते 6 सेटिंगमध्ये विदाऊट एनी इंजुरी, विदाऊट एनी डॅमेजिंग युअर स्किन, ते पूर्ण टॅटू रिकवर होते.
अच्छा, म्हणजे permanent फक्त tattoo पण पिगमेंट recover होतं. 100% रिकवर होते. काही पेशंटला 4 ते 6 सेटिंग लागतील, काही लोकांना 6 ते 8 लागतील. म्हणजे 6 महिने 8 महिने लागायच्या नव्हतं 1 वर्ष लागेल. पण ज्या मुलीचं लग्न आज करायचं 1 वर्षाच्या नंतर करा. पण ती विदाऊट एनी त्यांना पॅनिक न होता तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या. आजकाल असं झालंय की डॉक्टर म्हणजे खूप पेशंटला माहीत नाही की याच्यावर उपचारच आहे. तेच खूप मला लोकांना सुद्धा माहिती हे नाही. नवीन आहे की परमनंट एकदा टॅटू केल्यानंतर तो निघत नाही. हे हे असंच टॅटूमध्ये लोकांना माहिती दोन्ही आहे. प्रकार आहेत. हम्म. म्हणजे तुम्हाला सांगतो टेम्पररी की पण आहे आणि हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही टॅटू काढतो सुद्धा आणि काही टॅटूइंग लावतो सुद्धा. जसं आपण मायक्रो ब्लेडिंग म्हणतो. ज्या मुलींना, बायकांना वयाच्या नुसार इथे केस कमी होतात हम्म. आणि त्यांचे आयब्रो खूप कमी दिसतात. त्याच्यामध्ये मायक्रो ब्लेडिंग म्हणून एक टेक्निक असते. त्याच्यामध्ये सेमी परमनंट टॅटूइंग करतो आपण नीडल्सद्वारे आणि तुमचा आयब्रो एकदम छान व्यवस्थित दिसतो आणि कॉस्मेटिक बरं. लूक येतो. आणि काही मुलींना लिप्सला एकदम त्यांचे निस्तेज असतात. म्हणजे ते त्याच्यामध्ये ते लिप असल्यासारखं वाटत नाही. मग त्यांना वाटते की थोडंसं आपलं लिपस्टिकसारखं दिसावं, थोडीशी पिंकिश दिसावं. त्याच्यामध्ये पण तुम्हाला इंक करून मायक्रोब्लेडिंग करून तुमचं लिप्सचं पिगमेंटेशन रिकवर पण करता येते. म्हणजे दोन्ही वेनं त्याचा फायदा आहे. एका वेनं तुम्ही टॅटूइंग केलं तर त्याचं नुकसान आहे. त्याला रिमूव्ह करण्यासाठी टॅटू पण लेझर करतो. पण आणि डॉक्टर जेव्हा त्याचा यूज करतात तेव्हा तो कॉस्मेटिक यूज होतो कॉस्मेटिक आणि यूज चांगल्या वेनं चांगल्या पण वेने होतं. त्याचं एक्झाम्पल सांगलो की ज्या बायकांना इथं आयब्रो नसतात आणि त्यांना ते म्हणजे लाज वाटते की बाबा इथं केस नाही आहे तर माझं खूप म्हणजे चांगलं वाटत नाही. मग त्यावेळेस आम्ही तिथे टॅटूइंग करतो. त्याचं पूर्ण कॉन्फिडन्स रिकवर होतं. आणि काही बायकांना जे एज 50-60च्या नंतर इथं केस खूप कमी होतात आणि स्काल्प दिसायला लागते आणि म्हणजे ते अफोर्ड नाही करू शकत की आपण ट्रान्सप्लांट करावं लागते किंवा ट्रीटमेंटनं पण रिकव्हरी होत नसते केसांची. त्याच्यामध्ये आपण मायक्रोब्लेडिंग टेक्निक करतो. त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचा टॅटू असतो आणि त्याच्या मायक्रो पिगमेंटेशन असते ते आणि तुमच्या ते डर्मिसला ते पिगमेंटेशन आम्ही ट्रान्सफर करतो डर्मिसमध्ये. त्याच्यामुळे तुमची वरची स्किन पूर्ण काळी दिसायला लागते आणि जेव्हा इथं पूर्ण काळं दिसायला लागते तुमचे 30-40% जरी बायकांचे किंवा मुलांचे केस असेल तर इट्स लुक्स लाईक 100%. म्हणजे तुम्हाला लांबून पूर्ण बघितलं की लक्षातच येतं की इथं केस नाही काहीच आहेत. लक्षात येत नाही. तुम्हाला असं वाटते की दुरून जर तुम्ही ते बायकांना बघितलं तर त्यांना वाटतच नाही की इथं टक्कल आहे. ते पूर्ण केस आहेत असं वाटते. मग ही ट्रीटमेंट पण सुरक्षित या आहे ना, सर? 100% सुरक्षित आहे. अशा पेशंटला सुद्धा आम्ही ट्रीट केलं मायक्रोब्लेडिंगद्वारे की ज्या बायकांना, मुलींना खूप विरळ केस आहेत आणि टक्कल दिसायले, तिथं मायक्रोब्लेडिंग जर केली तर तुम्हाला पूर्ण असं वाटते की दुरून की तिथे केस आहेत. आणि ती ट्रीटमेंट परमनंट असते का काही वर्षांनी नाही, ते त्याला पुन्हा करावी 2 ते लागते? 3 वर्षाच्या नंतर काही वेळेस ते परमनंट असते आणि काही पेशंटमध्ये ते निघाल्याच्या नंतर आपण तिथं थोडंसं हे करतो, पुन्हा करायचं, थोडं टचअप द्यायचं त्याला 2 ते 3 वर्षाच्या नंतर. आणि इट्स व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह. म्हणजे खूप त्याचं कॉस्ट कमी आहे. म्हणजे स्वस्त आपण खूपच स्वस्त आहे ते. म्हणजे असं काही खूप महागडी प्रोसिजर नाही. फक्त मी याच्यासाठी सांगतोय की ही प्रोसिजर खूप कमी लोकांना माहिती आहे की आपल्याला असं हे करता येते की विदाऊट ते केस ट्रान्सप्लांट न करता पण आपल्याला तिथं लुक तसा देता येतो. आणि जसं मी आयब्रोचं सांगितलंय तसं केसांना पण आपल्याला ते करता येते. तुम्ही जे आज सांगतायत ना त्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच कॉमन पब्लिकला माहिती नाही अशा सांगत आहात. सर अजून काही समस्या असतात खास करून महिलांना खूप मोठे मोठे कानातले वापरल्यामुळे म्हणा किंवा काय की ते कान फाटतात आणि शरीरावर गाठी असण्याचं पण प्रमाण असतं. याच्यावर काय उपाय आहेत? फर्स्ट थिंग तर जे जुन्या काळामध्ये जे बायका आहेत, पहिलं जुनं जे आपण ओल्ड एज आपल्या आजी किंवा आई बघतो त्यांचे असे मोठे मोठे हे झुबे असायचे. त्याच्यामुळं काय होते की ते तुमचं जे मसल आहे कानाचा तो मसल त्याला त्या वजनाला तर ते अफोर्ड नाही करत होते आणि ते हळूहळू ते तिथली स्किन डॅमेज होत होत तो जो मधला जो छिद्र आहे ते छिद्र मोठं मोठं होत ते पूर्ण कान फाटतात. आमच्याकडे असे पेशंट येतात की पूर्ण कान फाटून येतात पेशंट की सर याला काही करतात. आणि आजकाल असं झालं आहे की त्याला पार्लरमध्ये काहीतरी ते जसं स्टिकिंग करतात किंवा टेम्पररी ट्रीटमेंट देतात, तसं त्याच्यामध्ये उपाय होत नाही. कारण की पार्लरमध्ये त्यांनी स्टिक लावतात काहीतरी, काही वेळेस ते 1-2 महिने राहते, काही वेळेस ते निघते.
पण त्याला प्रॉपर इयर लोब सर्जरीज म्हणतो. इयर लोब सर्जरीद्वारे ते 100% रिकवर होते. आम्ही जे फाटलेले कान आहेत त्याला पूर्ण साईडनं स्किन काढून त्या दोन्ही जॉईन करतो. समोरून पाठीमागून टाके देतो. 10 दिवसाच्या नंतर टाके काढायचे आणि त्याच्या बाजूला आम्ही इयर पिअर्सिंग करून सुद्धा देतो. म्हणजे प्रॉपर कुठं करायचं इयर पिअर्सिंग ते पण महत्त्वाचं आहे. जिथं तुम्ही फाटलेलं आहे, जिथं आपण प्रोसिजर केली तिथं पुन्हा केलं तर पुन्हा ते डॅमेज होते. त्याच्यामुळे थोडंसं साईडला आम्ही तिथं मार्किंग करून त्यांना इयर लोब रिपेअर करून देतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे गाठी सांगितल्यात, शरीरावरच्या वेगवेगळ्या गाठी असतात. जसं चेहऱ्यावर सिबॅसियस सिस्ट म्हणतो आपण, असे सिस्ट असते, जे गाठ असते त्याच्यामध्ये व्हाईट मटेरियल निघते. काही वेळेस ॲक्नेची गाठ असते, जी पिंपल्सची मोठ्या मोठ्या गाठी येतात. ते फोड म्हणूया फोड म्हणता येत नाही, कारण की त्याच्यामध्ये सॉलिड मटेरियल असते. फोडमध्ये तुमचं पू असते किंवा थोडंसं लिक्विड मटेरियल असते, जे तुमच्या मेडिसिननं कमी होते. जे ॲक्ने मेडिसिननं कमी होतात, पण काही वेळेस जेव्हा सिस्ट ते बनलेले असते त्यावेळेस वी नीड अ प्रोसिजर. आपल्याला त्याला ऑपरेट करून तिथली मधली गाठ काढावं लागते. आणि सिबॅसिस सिस्टमध्ये सुद्धा ते गाठ आपण व्यवस्थितप्रमाणे विदाऊट एनी साईड इफेक्ट त्याला ऑपरेट करून काढू शकतो. आणि शरीरावरच्या जे गाठी आहेत आपण त्याला लायपोमा म्हणतो, जे चरबीच्या गाठी असतात आणि छोट्या छोट्या सगळीकडे काही लोकांना चेहऱ्यावर असतात, काही लोकांना शरीरावर असतात. ते सुद्धा प्रोसिजरद्वारे एकदम व्यवस्थित ते गाठी काढता येतात. फक्त त्याला प्रोसिजर जी आहे तुम्ही तीच प्रोसिजर ऑपरेट थ्रूच होते. ते मेडिसिन त्याच्यामध्ये लागू होत नाही. चरबीच्या गाठीमध्ये किंवा पण सक्सेसफुल आहे, 100% आणि सुरक्षित आहे. सर, काही तुम्ही क्रोनिक आजार म्हटले, त्वचेचे विकार, तर ते खूप जे जुनाट झालेले असतात, तर ते रिकवर होतात का सर? म्हणजे ते कोणते कोणते आजार आहेत आणि ते बरे होतात का? क्रोनिक आजारमध्ये म्हणलं तर आपण सोरियासिस हा एक खूप कॉमन आजार आहे. सोरियासिससोबत लायकन प्लॅनस आहे. त्याच्यानंतर आपण पाल्मोप्लांटर केराटोडर्मा म्हणतो, जसं हातापायाला भेगा पडणं, हे लेडीजमध्ये किंवा जेंट्समध्ये खूप कॉमन आहे. त्याच्यानंतर काही आजार जसं ॲलर्जी आहे, ॲलर्जीसुद्धा खूप कॉमन आहे, खूप जुनं असते. एखाद्या पेशंटला जेव्हा चालू होते ॲलर्जी किंवा सोरियासिस, तर खूप कमी असे पेशंट आहेत की त्यांना 1-2 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये तो आजार कमी होतो, नंतर कधीच येत नाही. असं खूप कमी पेशंट आहेत. आणि मॅक्झिमम 90% पेशंट जे आहेत किंवा 70% म्हणू शकतो आपण, की जे जुनाट आहेत, जे खूप वर्षानुवर्ष राहतात. आता काही पेशंट आयुर्वेदिकचा सपोर्ट घेतात, काही होमिओपॅथिकचा घेतात, काही ॲलोपॅथीचा घेतात, पण तो डिसीज त्याच्यासोबत राहतात. त्याचा अर्थ असा आहे की तो जेनेटिक राहतं थोडंसं. सोरायसिस हा जर जेनेटिक याच्यासाठी आहे की सोरायसिसमध्ये 2 गोष्टी सांगायचं तर आपली जी त्वचा आहे ती प्रत्येक 52 दिवसाला नवीन तयार होते. सोरायसिसमध्ये ती सायकल 5 दिवसावर येते. प्रत्येक 5 दिवसाला नवीन त्वचा येत असते. त्याच्यामुळं ती त्वचे आपण जेव्हा मेडिसिन देतो त्याची जी सायकल आहे ती स्लो डाऊन करते. त्याच्यामुळे तो आजार गायब करता येत नाही, त्याला मेंटेन करता येतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक महिन्याला डॉक्टरपाशी गेलं पाहिजे, याचा अर्थ बिलकुल असा नाही. तुम्ही एक 2-3 महिने ट्रीटमेंट घेतली, त्याला स्टेबल केलं, तुम्ही 2-4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष ते स्टेबल पण राहतं. आणि जेव्हा समजा काही पेशंट्स अल्कोहोलिक आहेत, काही डिप्रेशनमध्ये आहेत, स्ट्रेसमुळं वाढतं, डिप्रेशनमुळं वाढतं, अल्कोहोलिकमुळं वाढतं, स्मोकिंगमुळं वाढतं. लेडीजमध्ये मेनली स्ट्रेस असतो आणि काही एन्व्हायर्मेंटल चेंजेसमुळं पण वाढतं. जेव्हा ते वाढते थंडीमध्ये किंवा त्याच वेळेस तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टची हेल्प घेऊ शकता. तिथे जाऊन 2 ते 3 महिन्याची ट्रीटमेंट घेऊ शकता. त्या आजाराला स्टेबल करून सिंपल तुम्ही जसं मॉइश्चरायझर लावता, सिंपल त्या मॉइश्चरायझरवर आणि टॉपिकल क्रीमवर सुद्धा तो आजार घरच्या घरीच स्टेबल ठेवू शकतो. त्याच्यामुळं 100% त्या आजारावर आपण क्युअर आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे अगदी 100% पूर्णपणे कायमस्वरूपी न होता त्याला थोडंसं मेंटेनन्स लागतं. म्हणजे तुम्हाला सुरुवात झाली तर तेव्हाच ट्रीटमेंट सुरू केली तर मे बी तो रिकव्हर. तुम्हाला मग बाकीचे जे मेडिसिन्स असतात त्याच्यामध्ये इम्युनोसप्रेसेंट्स आहेत, स्टेरॉइड्स आहेत, याचा खूप कमी प्रमाणात त्या पेशंटला उपयोग होतो. आणि तुम्ही जर अर्ली स्टेजमध्ये जर आलं तर विदाऊट एनी हायर मेडिसिन न देता किंवा स्टेरॉइडचा खूप जास्त वापर न करता तुम्ही टॉपिकल आणि मॉइश्चरायझरवर सुद्धा त्या आजाराला स्टेबल ठेवू शकता. एखाद्या वेळेस तो आजार जेव्हा आपल्या याच्या बाहेर जातो किंवा जास्त वाढतो त्यावेळेस आम्हाला तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला शॉर्ट टर्म स्टेरॉइड म्हणा किंवा शॉर्ट टर्म इम्युनोसप्रेसंट
आपल्याला त्याचा उपयोग करावाच लागतो. म्हणजे विदाऊट त्यावेळेला पर्यायच नसतो. आणि नाही केला समजा तो एवढा वाढतो की मग हाय डोसमध्ये करावा लागतो. त्याच्यामुळं जेवढं अर्ली तुम्ही घेसाल त्यावेळेस तुम्ही जर शॉर्ट टर्ममध्ये जरी 1 महिना 2 महिने कंट्रोलमध्ये आलं तर आपण ते बंद करून सेफली जे मेडिसिन्स आहेत आपण त्याच्यावर ठेवतो. आणि ॲलर्जी एक कॉमन कंडिशन आहे. ॲलर्जीमध्ये असं मिथ आहे की ॲलर्जी जेव्हा होते त्यावेळेस आपल्याला लक्षातच येत नाही की ॲलर्जी का व्हायली. फर्स्ट बेसिक आपण काय करतो, डायरेक्टली गोळ्या चालू करतो. आपण थोडंसं डेप्थमध्ये जायचं, थोडंसं त्याची हिस्ट्री घ्यायची. सेकंड थिंग काय की ॲलर्जी कोणत्या प्रकारची ॲलर्जी आहे त्याची एक बेसिक IgE लेवल एक टेस्ट असते. आणि ॲलर्जी आजकाल पॅनल्स असतात वेगवेगळे. आम्ही हिस्ट्री घेतल्याच्या नंतर लक्षात येते की बाबा याला धुळीची साईडची ॲलर्जी आहे का, खाण्यामधली आहे का, शेतात काम करते तर पेस्टिसाईडची आहे का, कुठे काही कॉमन काही ॲनिमलचे जे फिडर्स असतात त्याच्यामुळे आहे का. तर आपल्याला एक आयडिया येते की बाबा एक कॉमन निदान कसे करणं सोपं सोपं जाते. आणि आपण ॲलर्जीचं हे केलं, टेस्ट केली, त्याच्यात आपल्याला ते एक लक्षात येते की बाबा ह्या गोष्टीमुळे त्याची ॲलर्जी आहे. मग आपण पेशंटला सांगू शकतो की तुम्ही या गोष्टीपासून दूर राहा. तर तो जर तेवढं केला तर त्याचे मेडिसिनच बंद होते. आणि काही वेळेस असं असते की तो पॉसिबल असते आणि काही वेळेस असं असते की ते पॉसिबल नाही. जसं स्वेट ॲलर्जी आहे त्यावेळेस आपल्याला पर्याय नसतो. टाळू शकत नाही उन्हाची आपण ॲलर्जी ते. आहे, धुळीची ॲलर्जी आहे, ह्या गोष्टीला टाळू नाही शकत. पण असं असं समजा आलं की बाबा एक वांग्याची ॲलर्जी आहे, काही फिशची ॲलर्जी आहे किंवा शेंगदाण्याची आहे किंवा या मसाल्याची आहे, आपण ते तेवढं फाइंड बंद आउट करू शकतो. ते फाइंड आउट जर झालं तर पेशंटला सांगू शकतो की ह्यामुळे तुमची ॲलर्जी व्हायली. आणि त्याच्यानंतर त्यांनी जर तेवढं बंद केलं तर ते कायमस्वरूपी त्याला होतच नाही आयुष्यात. एखाद्या वेळेस असं असते की आपल्याला ते खावं वाटते एखाद्या वेळेस. तर आम्ही असं पेशंटला म्हणतो की तुम्हाला समजा बटाट्याची ॲलर्जी आहे किंवा चिकनची ॲलर्जी आहे आणि तुम्हाला खायचं आहे. तुम्ही गोळी खा, मस्त चिकन खा, त्याच्यानंतर एक गोळी खा, आराम करा. आणि कोणी म्हणते ना आम्हाला सर आम्हाला खूप आवडल्या खाल्ल्याशिवाय मला ते तृप्त होत नाही मग 15 दिवसात आम्हाला खावं वाटते. 15 दिवसात एक गोळी घेणं हे काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळं त्याचे काही साईड इफेक्ट जो माणूस कंटिन्यू गोळ्या घेण्यापेक्षा 15 डेजमध्ये एखादी जर टॅबलेट घेत असेल तर मग ते योग्य नाही. त्याचं मन बी तृप्त होते आणि आणि थोडंसं आजार काही बी स्पॅननी घेतलं तर Yes. ते ठीक आहे, ठीक हरकत आहे. नाही. येस. म्हणजे उगाच हां, खाण्यासाठी त्याला ते पण खूप असं हे करण्यापेक्षा अवॉइड avoid करण्यापेक्षा करण्यापेक्षा इफ ही वॉन्ट जर ते नाही घेतलं तर ते होणारच नाही. कायमच असं चांगलं काय आहे हां ते. असं. सर खूप छान माहिती मिळते. आता एक अजून एक महत्त्वाचा एक त्वचाविकार असा आहे की जो सोशली पण कनेक्टेड आहे. ते म्हणजे पांढरं कोड. येस. तर त्याच्याने खूप लोकांचा एक कॉन्फिडन्स कमी होतो आणि मग ते समाजात जाणं पण टाळतात. तर आपल्याकडे त्याच्याबद्दल गैरसमज पण बरेच आहेत. तर ते काय आहेत आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट आहे आणि तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का? बेसिकली पांढरा कोड हा एक त्वचाविकार नसून हा एक सामाजिक विकार असल्यासारखा खरं आहे. आहे, खरं आहे. समाजामध्ये त्याचं एवढं डेप्थपर्यंत गेलेलं आहे, त्याचं स्टिग्मा म्हणतो, जो सोशल स्टिग्मा म्हणतो. तर एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला जर आजार आहे यंग एजमध्ये, समजा तिला जर तो आजार झाला तर त्या मुलीचं लग्न व्हायला इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि पहिली गोष्ट याच्यामध्ये 2-3 मी थोडंसं याच्या डेप्थमध्ये जातो. रॅदर मी त्याच्याबद्दल उपाय ते सांगतो. हे काय होते एखाद्या मुलीला किंवा मुलाला आजार झाला तर त्या आजारला तुम्हाला एक्सपोज बी करता येत नाही आणि लपवता बी येत नाही. समजा तुम्ही एक्सपोज केलं तर समोरूनच ते नाही म्हणतात तुमचं म्हणजे लग्न व्हायचं किंवा नाही. आणि तुम्ही म्हणजे हाईड केलं तर नंतर प्रॉब्लेम येतात. तुम्ही का सांगितलं नाही पहिलं. आणि नंतर मग असं होते की प्रत्येक भांडणामध्ये किंवा एखादी गोष्ट त्यांना हे झाली मग तुम्ही धोका दिला आम्हाला आणि तुम्ही हे करून आम्हाला आमच्यासोबत लग्न रिलेशनवर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. आणि त्याचं असं होते की कालांतराने ते डिप्रेशनच्या स्वरूपात जाते. दुसरी गोष्ट म्हणजे की याला आपण विटिलिगो म्हणतो. विटिलिगोमध्ये वेगवेगळे टाईप्स असतात. जसं की सेगमेंटल विटिलिगो एका सेगमेंटपर्यंत जातात. एका फोकल विटिलिगो किंवा लोकल विटिलिगो फक्त एका पार्ट पुरतं जाते. काही मुलींना किंवा मुलांना फक्त एक पॅच असते किंवा 3-4 पॅचेसच असतात. काही लिप अँड टिप म्हणतो, लिपला आणि टिपला असतात. काही तुमचं पाल्मो प्लॅन्टर असतात, काही नेल्सला असतात, काही पूर्ण शरीरावर असतात.
पूर्ण शरीरावर किंवा लिप आणि टिपला किंवा पाल्मोप्लांटरला ही केसेसला आपल्याला जास्त उपाय करता येत नाही. फक्त ते वाढू नाही म्हणून आपल्याला ती तिथल्या तिथं स्टॉप करता येते. त्याच्यावर डायरेक्ट सर्जरी किंवा ते खूप डिफिकल्ट जाते. कंट्रोल करता येते. पण काही पेशंट्स असे आहेत की ज्यांना लोकल आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं लग्न होत नाही किंवा ते सोशली थोडंसं हे वाटते आणि त्यावेळेस आपण असं म्हणतो की याच्यावर काही मेडिसिनसुद्धा आहेत. त्याच्यासोबत आपण फोटोथेरपी देतो. एक लाईट असते ते तुम्ही आजकाल तर पहिल्याच्या काळात असं होते की तुम्ही वीकली 3 दिवस घरी या म्हणजे सॉरी ही कट करा. याच्यासोबत लाईट थेरपी फोटो लाईट थेरपी म्हणतो आपण त्याला. तर एक लाईट असतो तर तो आम्ही घरी देतो पेशंटला विदिन अफोर्डेबल रेंजमध्ये. आणि काही पहिल्याच्या काळात असं होतं की डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये तुम्हाला वीकली थ्राईस जावं लागत होतं. म्हणजे वीकली ट्वाईस तरी आठवड्यातून 2दा तरी तुम्हाला तिथे व्हिजिट करा. पण आता आजकालच्या युगामध्ये हे पॉसिबल नाही आहे. तुम्ही बाजूच्याला जरी म्हणलं की तू आठवड्यातून 3दा माझ्या क्लिनिकमध्ये येऊन लाईट घे तरी त्याला पॉसिबल नाही. कारण की त्यांच्या घरी ते आणणारं हे करणारं त्याच्यामुळं आम्ही ते घरी देतो. पण काही वेळेस विटिलिगो असा असतो की त्यांना इमर्जन्सी असते. काही पेशंटमध्ये लग्नाचं असते, काही वेळेस ते सोशली त्यांना दाखवायचं नसते आणि लोकली असते. आणि अशा पेशंटला आम्ही ॲडव्हान्समध्ये मेलानोसाईट ट्रान्सप्लांट म्हणून एक प्रोसिजर आहे. नॉन कल्चर मेलानोसाईट ट्रान्सप्लांट. त्याच्यामध्ये काय करतो की आपण मांडीची किंवा इथली पातळ त्वचेचा थर काढतो. त्याच्यामध्ये जे पेशी आहेत त्वचा कलर सोडणाऱ्या पेशी त्याला ते सेपरेट करतो आपण. आणि सेपरेट करून जिथे तुमचा डाग आहे पांढरा ते पॅच आहे तिथं आपण डर्म ॲब्रेजर करून ते पेशी तिथं लावतो. पेशी लावल्याच्या नंतर 7-7 दिवसाला 2दा ड्रेसिंग काढल्याच्या नंतर ते तिथं 100% कलर येतो. म्हणजे आम्ही रिजेवनेट होतात, पूर्ण रिजेवनेट होतात तिथं पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट आम्ही पेशंटला असं सांगतो की 80 ते 90% रिकवर होते. आणि पूर्ण असं वाटते की तिथं बिलकुल ते पांढरा कोडच नाही आहे. आम्ही असे 18 ते 20 असे सर्जरीज केलेत ज्यांचं लग्न होत नव्हतं. काही लोकांचे लग्न तुटले, काही लोकांचे ब्रेकअप झाले आणि काही लोक गरीब असतात त्यांना ऑप्शनसुद्धा नसते. अशा सगळ्या भरपूर पेशंटला आपण ट्रीट करून त्यांचे लग्न झाले, त्यांना मुलंसुद्धा झाले लग्न झाल्यावर. खर्चिक आहे का सर? जास्त खर्चिक नाही. त्याची जे कॉस्ट आहे त्याचं जे लिक्विड किंवा इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट हे थोडंसं कॉस्टली असते. आणि फोटोथेरपी एक असते ते साधारणतः 20-30 हजारच्या दरम्यानमध्ये ते होऊन जाते. आणि बाकी मग 6 महिने आपण थोडंसं मेडिसिन देतो आणि पूर्ण ऑलमोस्ट एवढं रिकवर होतं की त्यांना ती पांढरा डागसुद्धा दिसतसुद्धा नाही. लक्षातही येत काहीच नाही. संपूर्ण शरीरभर जेव्हा स्प्रेड होतो त्याला आपल्याला कंट्रोल करता येते. आपल्याला पूर्ण शरीरावर सर्जरी करता येत नाही. आपल्याला फोटोथेरपीद्वारे किंवा बाकीच्या मेडिसिनद्वारे जेवढं आहे तेवढं कंट्रोल करतो आणि खूप स्लोली पिगमेंटेशन यायला लागते. ही क्रॉनिक डिसीजेस आहेत आणि ह्याला पूर्ण जेव्हा शरीरावर ही करते पण पेशंटलाही माहीत असते की आपल्याला हे एवढं तर पॉसिबल नाही आहे. पण आम्ही एवढं असं हे करतो त्यांना अश्युअर करतो की हे पूर्ण शरीरावर होणार नाही. सुरुवात आहे तेव्हाच कंट्रोल जेवढ्याला तेवढेच. असे भरपूर पेशंट आहेत ज्यांना हाताला आणि पायाला सुद्धा आहेत आणि ते आज 10 वर्षाच्या नंतर सुद्धा तेवढेच आहे. ते वाढलं नाही. आता कालांतराने आपली त्वचा लूज होते. जसं वय वाढते तसं त्वचा लूज व्हायला लागते. मग त्याच्यामध्ये आधुनिक उपचार म्हणून आपण आजकाल बोटॉक्सचं त्वचा टाईटनिंग जसं म्हणतो आपण स्किन टाईटनिंग ट्रीटमेंट. तर स्किन टाईटनिंग ट्रीटमेंटमध्ये आता सध्याला बोटॉक्सचा ट्रेंड चालू आहे किंवा थ्रेड्स करतो. त्याच्यासोबत एक हायफू म्हणून एक लेझर आहे. जसं हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासाऊंड आहे ते. त्याच्यामध्ये काय होते की तुमचं जसं सोनोग्राफीचा प्रोब असतो तसं आपण चेहऱ्यावर तो प्रोब ठेवायचा. एक साधारणतः 1 ते 1.5 तासाची प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंजेक्शनची गरज नाही किंवा काही थ्रेड्समध्ये टाकून इंजुरीची तुम्हाला ब्लड वेसलसुद्धा डॅमेज होणार नाही. आणि ते तुमच्या मेनली जो फोकस पार्ट आहे तुमचा जो डोळ्याच्या भोवती जे वर्तुळ आहेत जे काळवटपणा आहे तुम्हाला फाईन रिंकल्स आहेत जे इथली त्वचा लूज होते खालच्या साईडला किंवा डबल चिन म्हणतो हे विदिन 1 किंवा 2 सेटिंगमध्ये तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला 70 to 90% टाईटनिंग येते आणि विदाऊट एनी साईड इफेक्ट.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये साईड इफेक्टचा बिलकुल रोल नाही आहे, काही पॅरालिसिस होण्याचे चान्सेस नाही आहेत, इंजेक्शनचा पण काही रोल नाही आहे. त्याच्यामुळे फक्त याच्यामध्ये जे वेव्हज असतात ते तुमच्या कोलॅजनला टाईट करतात आणि त्याच्यामुळे तुमची त्वचा टाईट राहते. दुसरी गोष्ट म्हणजे याला 2 महिन्याला दुसरी सेटिंग करायची आणि त्याच्यानंतर 2 ते 3 वर्ष तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. बोटॉक्समध्ये किंवा थ्रेड्समध्ये एव्हरी 6 to 9 मंथ यू हॅव टू रिपीट द प्रोसिजर आणि ती प्रोसिजर कंपॅरेटिव्हली कॉस्टली आहे रॅदर दॅन हायफूपेक्षा. तर आपण विदाऊट एनी साईड इफेक्ट डे टू डे रुटीनमध्ये जसं पार्लरमध्ये जसं त्या बेसिसवर तुम्ही तुमची चेहऱ्याला टाईटनिंग करून तुम्हाला तुमचं वय 5 ते 10 वर्ष कमी दिसते. आणि सेकंड थिंग म्हणजे काही वेळेस आपल्या शरीरावर लठ्ठपणा येतो किंवा आपलं फॅट कमी होत नाही, त्याला क्रायोलायपोलायसिस म्हणतो. तर त्याच्यामध्ये पण ते लेझर तुमचं जे बेली फॅट आहे, ज्यांना फक्त इंच लॉस, जे लेडीज किंवा जेंट्स जिम करतात किंवा रुटीन डेली डाएट चांगलं आहे त्यांचं आणि एक एक स्टेजच्या नंतर त्यांना ते जो एक्स्ट्रा फॅट असतो 1 इंच किंवा 2 इंचचा, तो जर कमी करायचा असेल तर हायफूद्वारे तो सुद्धा त्याच्यात ते दुसरे प्रोबसुद्धा आहेत ज्याच्याने आपण पोटावरचे फॅट किंवा मानेच्या साईडचे इकडले फॅटसुद्धा ते कमी करू शकतो सुरक्षितपणे. येस सर, अतिशय सुंदर आणि सामान्य काय बऱ्याच लोकांना माहिती नसलेली माहिती तुम्ही दिली येस आणि त्यामध्ये खास करून सुरक्षित उपाय सांगितले. येस आपले खूप मनापासून धन्यवाद सर. थँक्यू. तर मंडळी, आज आपण त्वचेचे विकार आणि त्याची आधुनिक उपचार पद्धती हे डॉक्टर राहुल राचेवाड यांच्याकडनं सविस्तरपणे जाणून घेतलं. आणि खास बाब म्हणजे याच्यामध्ये की बऱ्याच त्वचा विकारांवर 100% आधुनिक उपचार पद्धती अशी आहे की ते तुमचं कायम पूर्णपणे बरं होऊ शकतं. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. असल्या आजारांपैकी तुम्हाला काही जाणवलं तर की लगेच डर्मॅटॉलॉजिस्टकडे नक्की जा. मला आशा आहे की आजचा एपिसोड तुम्हाला खूप आवडला असेल. तर आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे पुढचे एपिसोड जे येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तुम्हाला काही समस्या असतील आणि असेच काही विषयांवर समस्यांवर जाणून घ्यायचं असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तो विषय टाका. आम्ही त्याच्यावर तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन देण्याचा नक्की प्रयत्न करू. स्वस्त राहा, मस्त राहा, हसत राहा आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.